स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं बॅलन्स चेक करण्यासाठी आपण दोन पद्धतीने बॅलन्स चेक करतो। एक तर ऑनलाईन चेक करतो किंवा बँकेमध्ये जाऊन चेक करतो, आणि दुसरी सोपी पद्धत असते घरीच चेक करण्याची, म्हणजे मिस कॉल देऊन, पोस्ट बँकेवर मिस कॉल देऊन आणि पोस्ट बँकेला SMS पाठवून दोन पद्धतीने आपण बॅलन्स चेक करतो। पण बघा, पोस्ट बँकेचे जे काही मिस कॉल देण्याचे नंबर आहे आणि SMS पाठवण्याचे नंबर आहे ते सारखे सारखे बदलत असतात। आता बघा, 4 नंबर आलेले आहे। 2 नंबरवरून तुम्ही मिस कॉल देऊ शकता, 2 नंबरवरून तुम्ही SMS पाठवू शकता। चारही नंबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे स्टेप बाय स्टेप, आणि छोटासा व्हिडिओ असणार आहे, जास्त वेळ या व्हिडिओमध्ये घेणार नाही। तर बघा, नेहमी नेहमी जे आहे ते पोस्ट बँकेचे नंबर बदलत असतात। आता तर तुम्हाला या ठिकाणी मी नंबर देणार आहे, 100% हे नंबर लागणार, मिस कॉल साठी सुद्धा लागणार आणि SMS साठी सुद्धा लागणार। आणि तुम्ही या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय मध्ये SMS येईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहे, तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहे, स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला जर आता बघा, आता तर हे नंबर सुरू आहे, पण काही दिवसानंतर जर पोस्ट बँकेने हे नंबर बदलवले, कारण सारखे सारखे नंबर बदलत असतात, तर ते नंबर तुम्हाला कुठे मिळेल, नवीन नंबर तुम्हाला कुठे मिळेल, तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, नंबर या ठिकाणी मी तुम्हाला समोर देत आहे। बघा, सर्वात पहिला नंबर आपल्या डायरीवर किंवा पेन कागदावर नोट करून घ्या। सर्वात पहिला नंबर आहे मिस कॉल देण्यासाठी, या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। फक्त ज्या नंबरवरून तुम्ही कॉल कराल, मिस कॉल द्याल, तो मोबाईल नंबर बँकेमध्ये लिंक असला पाहिजे, त्याच नंबरवरून या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिला की तुम्हाला लगेच रिप्लाय मध्ये SMS येईल किंवा काही वेळाने SMS येईल की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत। दुसरा नंबर बघा, दुसरा नंबर आहे मिनी स्टेटमेंट साठी, या नंबरवर सुद्धा तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि तुमच्या खात्याचे 5 व्यवहार आणि तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी माहित होईल। तिसरा नंबर बघा, तिसरा नंबर आहे SMS पाठवण्यासाठी, तुम्हाला SMS करायचा आहे या नंबरवर, तुमच्या नंबरवरून या नंबरवर SMS करायचा आहे BAL लिहायचा आहे आणि SMS तुम्हाला सेंड करायचा आहे। SMS पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला रिप्लाय मध्ये SMS येईल। त्याचप्रमाणे चौथा नंबर बघा, चौथा नंबर देता या ठिकाणी, आणि तुम्ही या नंबरवर BAL SMS पाठवा किंवा MINI मिनी जर तुम्ही पाठवलं तर तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा रिप्लाय मध्ये येईल। चारही नंबर सुरू आहे। कधी कधी नंबरचा सुद्धा प्रॉब्लेम असतो, कधी बँकेचा सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम असतो, त्यामुळे नंबर लागायला कधी कधी प्रॉब्लेम होते। पण रिचार्ज असला पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमचा मोबाईल नंबर पोस्ट बँकमध्ये लिंक असला पाहिजे, त्याच मोबाईल नंबरवरून या चारही नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि BAL असा SMS पाठवायचा आहे। तुम्हाला लगेचच तुमच्या बँकेमध्ये किती पैसे जमा आहे ते तुम्हाला माहित होईल। तर बघा, आता हे जर नंबर कदाचित बदलले, काही दिवसानंतर हे नंबर जर लागत नसेल, या नंबरवर कॉल जात नसेल, SMS येत नसेल, तर तुम्हाला नवीन नंबर मिळणार आहे। आपल्या कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी नवीन नंबर अपडेट करून देणार, किंवा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये नवीन नंबर मी तुम्हाला अपडेट करून देणार। जर तुमचे हे नंबर लागले नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की नंबर लागत नाही आहे आणि SMS येत नाही, प्रॉब्लेम येत आहे, असं त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे मी लगेच तुमचे नंबर जे आहे ते तुम्हाला नवीन नंबर अपडेट करून देईल जर नंबर बदलले तर। त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा मी अपडेट देत असतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपडेट झालेले नंबर सर्वात आधी अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंबंधित सर्व अपडेट, EKYC बद्दल सर्व अपडेट, टोटल तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। तर लगेच बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या सर्व मोबाईल नंबरवर SMS पाठवा किंवा मिस कॉल द्या, तुमचे पैसे आले आहे का, तुम्हाला लगेच रिप्लाय येईल। आले नसेल तर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा होऊन जाईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।